सरकारच्या मदतीवरून धाराशिवमधील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। आम्हाला शासनाचा 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, ही तुटपुंजी मदत नको, कर्जमाफी हवी आहे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,650 कोटींचे पॅकेज जाहीर केलंय, त्यापैकी आम्हाला काहीच मिळालं नाही अशी उद्विग्न भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली। बैठकीमध्ये 31,650 कोटी एवढं पॅकेज शेतकऱ्यासाठी शासनाने जाहीर केले। काय वाटतं? आमचं गाव आता जिरायतसाठी 18,500 म्हणतात शासन, आणि हंगामी बागायतीसाठी 35,000 म्हणतात। तरी आमचं गाव बागायती असताना पूर्ण क्षेत्र आमचं चिखली गावचं ही जिरायत लागले। जिरायत लागल्यामुळं आम्हाला पैसे किती भेटणार? 18,500 भेटणार। त्याच्यामुळं आम्ही 35,000 भेटण्याच्या ऐवजी आम्हाला 18,500 भेटाले। ऍक्च्युअली क्षेत्र तर सगळं बागायती आहे। 50,000 रुपये हेक्टरी पाहिजे। नाही, पण ते तुम्ही मागणी करा, परंतु जे काय आमचा ह्याच्यावर संसार भागत नाही ना। काय मिळाली किती? मिळाले 1 रुपया पण नाही अजून तर। सरकारनं जी ही मदत जाहीर केलेली आहे ती अगदी तुटपुंजी मदत आहे। शेतकऱ्याच्या खात्यात 1 रुपयाही जमा झालेला नाही। 8 दिवसावर दिवाळी आलेली आहे, तरी सरकारला एक विनंती आहे की जी काय मदत आहे ती लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी। आज तरी ह्या नुसत्या पॅकेज जाहिराती आल्या त्या, पण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यावर कुठला रुपया आलेला नाही, आणि तो रुपया येण्यासाठी आम्ही वाट पाहतोय। परंतु दिवाळीचा सण तोंडावर येऊन सुद्धा आम्हाला तर सोयाबीन काढण्यासाठी लागणारा मजूर 6,000 रुपये एकरी मागतोय। मग हेक्टरी तुम्ही 18.5 देताय आणि ॲव्हरेज पुढे चाललंय, म्हणजे काढणे आणि देणं हे बरोबर व्हायला लागले। शासनानं शेतकऱ्याला कर्जमाफी करावी, शेतकरी अपेक्षित आहे कर्जमाफीच्या। अरे किती वल्गना झाल्या, किती आवाज झालं, शेतकरी वाट बघतोय। मी रहीम शेख, पुढारी न्यूज, चिखली, धाराशिव।